नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. देश महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया बातमीपत्राला. महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जबरदस्ती नेले असा आरोप ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी केलाय. वाटाघाटी आणि दरोडेखोरी करून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले असंही राऊत म्हणाले. तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. टेस्ला गेलं, सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला, सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला, त्याच्या आधी वेदांत गेला. हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले. दरोडेखोरी म्हणतात त्याला. गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे, त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना गुन्हा दाखल, ही दहशत आहे. दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून. तुम्ही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. इथं केसरकर आहेत. मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय. हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा. नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग चालले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले. त्याने बोलावं ना. ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना, ते नेहमी म्हणतात ना, मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये होतो. ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार नाही. बोला, अहिम्मत. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही. माझ्या माहितीनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय. पण महाराष्ट्रात जैसे ते ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल.